हॅलो, आय थिंक आय एम फायनली रेडी टू स्टार्ट क्रिएटिंग अगेन. मी खूप डिसअपिअर झालते यूट्यूबवरनं आणि त्याच्यानंतर मला आता असं वाटतं की मी वापस चालू करू शकते यूट्यूब. असं कधी तुमच्यासोबत झाले का? तुम्ही जे एक गोष्ट खूप 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 मनापासून करता आणि त्यानंतर तुम्ही ती गोष्ट खूप ओव्हर थिंकिंग करता. आय थिंक माझ्यासोबत पण तसं झालं. आय वॉज लिटिल ओव्हरवेल्म्ड अबाउट कॉन्टेंट क्रिएशन. आय वोंट लाय. मी इकडं काही बोलायला नाही आले, फाबड फासाड. आय जस्ट वॉन्ट टू से मी थोडंसं ओव्हरवेल्म आणि ओव्हर थिंक केलं आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आणि त्यामुळं आय स्टॉप्ड क्रिएटिंग कॉन्टेंट सम हाव. आफ्टर ओव्हर थिंकिंग अ लॉट आय वॉज ॲट द पॉईंट मला असं वाटलंच नाही की मी कॉन्टेंट क्रिएट करावा. मला कॉन्टेंट क्रिएशन हे माझं फेवरेट. त्यानंतर मी त्याच्यावर केलं एवढं ओव्हर थिंकिंग आणि खूप ओव्हरवेल्म फील झालं आणि त्यामुळंच मी कुठेतरी कॉन्टेंट क्रिएशन बंद केलं करायचं. बाहेर जायचंय का? मी सिम्बाला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलेला. हा एवढा ॲटिट्यूडवाला बिल्ला आहे, माझ्याकडे येत पण नाही. ते दार लावले, त्याला जायचंय बाहेर. त्याला मी जर इकडं आणलं तर असं मारून बिरून मला निघून जाईल. यू लुक सो क्यूट. बाहेर जायचंय बघा. आता झपाटा चालू करा. आय एम नॉट इंटरेस्टेड. मी इंटरेस्टेड नाही त्याची नखं खायला. काय पाहिजे इकडे बघ. त्याची सेफ्टी तर बघा. काय काय मला तर नाही समजत. तुला तिकडे जायचंय का त्या रूम मध्ये? थँक्यू. थोडेसे बॅड कॉमेंट्स आले किंवा मी ओव्हर थिंक करायचे, मी बरोबर करते का नाही कॉन्टेंट. मी स्टार्टिंगला एवढं विचार नव्हता केला, पण इव्हेंच्युअली जसं सिच्युएशन होती मी जास्त ओव्हर थिंक केलं त्याच्यावर आणि मी थोडासा टाईम घेतला आणि आफ्टर सम टाईम मला असं रिअलाईज झालं की मला खरंच यूट्यूब खूप आवडतं आणि मला माहिती आहे की माझे खूप सारे गर्ल्स आणि खूप सारे फॅन्स आहेत जे वेट करत असतात माझ्या व्हिडिओचा. सो दॅट्स वाय आय एम बॅक अगेन. या, it was me. I had a lot of mood swings about the content creation and finally I have decided की मी once a week व्हिडिओ टाकेल. सो टुडे मी आज रेडी होणार आहे आणि मला ना माझे इंस्टाग्राम आणि माझे यूट्यूबचे प्रोफाईल पिक्चर आहे ना चेंज करायचे. त्यासाठी मला फोटोशूट करायची इच्छा. त्याच्यासाठी आज आपण फोटोशूट करूया. लेट्स सी कसं काय होते ना. प्रोफाईल पिक्चरसाठी मला एकदम आहे ना सिम्पल हवं आहे. व्हाईट बॅकग्राऊंड, समथिंग व्हाईट किंवा पिंक कपडे आणि त्याच्यानंतर थोडासा मेकअप आणि जस्ट पोजेस. आय हॅव रेफरन्स सो दॅट यू विल गेट द आयडिया. कुठे आहे रेफरन्स? आलेच नाही येत रेफरन्स. क्लीन, काम आणि सिम्पल आणि टाइमलेस असं मला प्रोफाईल पिक्चर हवंय. शो यू हाऊ क्यूट इज इट. असं सो समथिंग लाईक धिस. एकदम सिम्पल, क्यूट, व्हाईट, पिंक. आय एम रिअली ऑब्सेस्ड विथ व्हाईट कलर आणि पिंक कलर. पिंक कलरचे डिफरंट शेड्स. सो मी ट्राय करेल की मी तसे कलर्स वेअर करू आणि त्याच्यानंतर मेकअपचं आपण बघूया. मेकअप मला जास्त जमत नाही पण मी तुमच्यासोबत करणार आहे ट्राय. म्हणजे असं नाही की फारच जमत नाही. आयलायनर वगैरे करणार आहे, लिप्स करणार आहे आणि थोडंसं टिंट वगैरे करूया आपण. स्टार्ट डुईंग फोटोशूट. तर त्यासाठी माझा भाऊ येईल तोपर्यंत. सो तोपर्यंत मी रेडी होणार आणि मग माझा भाऊ आला तो बाकीच्या गोष्टी फिगर आउट करेल कारण की त्याला बरोबर कळतं कॅमेरा अँगल हे ते. सो तो येसपर्यंत आय विल गेट रेडी आणि त्याच्यानंतर आपण बघूया की मी कसं काय फिगर आउट करूया, काय घालायचे, कसा मेकअप करायचे, सगळं फिगर आउट करूया. ओके गाईज, अगेन माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहे सध्या. मी लिटरली तुम्हाला बोलत आहे पिंक व्हाईट, पण पिंक व्हाईटमध्ये आय डोंट हॅव असं काहीतरी टाईमलेस किंवा आय डू हॅव आउटफिट्स. तो एक पिंक कलरचा टॉप आहे विच आय रिअली लाईक. आणि मग माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहे. हा एक टॉप आहे, हा एक टॉप आहे बेज कलरमध्ये, पण आय फील की दिवार माझी आणि हा टॉप खूपच क्लॅश करेल. आणि त्याच्यानंतर आय हॅव अ चॉईस. खूपच एक्स्ट्रा कलर आहे हा, पण आहे ना ह्याची नेक खूपच प्रिटी आहे आणि ह्याची नेक आहे थोडी ऑफ शोल्डर आहे. सो दॅट आय कॅन मी
थोडेसे हेअर्स मोकळे सोडून शूट करू शकते. ह्याच्यावर खूप जास्त प्रिटी फोटो येतील असं मला वाटते. माझी तर फर्स्ट चॉईस हीच राहील. आणि जर हे बरोबरच नसेल वाटत, कारण की हे कॉम्प्लिमेंट पण करेल माझ्या दिवारला हा कलर. आणि लास्टला जर आपल्याला नाही आवडला कलर हा टॉपचा किंवा काय इश्यू वाटला तर मी पिंकवर स्विच करेल डायरेक्ट. आता आपण आहे ना मेकअपचं सामान काढूया आणि मग मेकअपला स्टार्ट करूया. हे मेकअप प्रोडक्ट्स मी काढले आहेत. पण आता स्टार्ट करूया. पहिलं मी लावणार आहे टिंट. इकडे आहे ना मी फॅन बंद करून शूट करते, तर इतकं जास्त गरम होत आहे ना, खूपच जास्त वेदर आहे ना, खूपच हे झालंय. मी ना कालच आयब्रो करून आले. माझा एवढा जीव जातोय आयब्रो करायला. मला ना स्टार्टिंगला काय नव्हतं वाटत आयब्रो लगेच यायची करून, पण आता आयब्रो म्हणलं ना 2च मिनिटाचं असतं सगळी प्रोसिजर, पण इट इज सो हार्ड. आता मी टिंटवरती पावडर लावणार आहे. ओके, पहिलं मी आयलायनर लावायला ट्राय करणार आहे. नो वे, मी ऑफ कॅमेरा करते हे सगळं. डू यू सी एनी डिफरन्स? हे असं चाललंय, हे असं चाललंय. लिपस्टिकसाठी ही लिपस्टिक थोडीशी न्यूड पिंक आहे, ती बघू. आय डोंट लाईक इट. आय हॅव टू रिअली फिगर आउट की मला कोणता शेड लावायचा. आता मला ठीक वाटते ही लिपस्टिक. आय एम नॉट शुअर की मी लिप ग्लॉस लावू का नको, कारण की तो खूपच पिंक टोनमधला आहे. आणि हा एक आहे ना लिप बाम आहे, पण हा लिप बाम पण आहे ना खूपच पिंक आहे. सो आय डोंट नो. थोडंसं लावून टाकते. ओके, जास्त काही चेंज नाही वाटत आहे. आणि विथ दॅट माझा भाऊ पण आलाय. मी फायनली रेडी झाले आणि माझा भाऊ पण आलेला आहे. से हाय इन माय ब्लॉग. हाय, हॅलो. आणि मी आता त्याला रेफरन्स दाखवणार आहे आणि मी पूर्ण केस असं ठेवणार आहे. मी काजळ पण लावले, कम्प्लिटली रेडी. आणि त्याच्यानंतर माझं फोटोशूट करायला माझा भाऊ हेल्प करणार आहे मला. सो मी त्याला रेफरन्स दाखवते की मला कसा हवा आहे. या हे चांगले. हा, हे पण हे वाला माझा मेन होता इन्स्पो. असं एकदम बघताना हा बघा, ह्याला हा इन्स्पो आवडला. आणि मी आता तुम्हाला आमचं बॅकग्राऊंड दाखवते, मी काय यूज करणार आहे आणि मी का ते बॅकग्राऊंड यूज करणार आहे. सो लेट्स सी. आता आपण फोटोशूट चालू करूया. सो हा पूर्ण प्लेन बॅकग्राऊंड आहे आणि इकडे सनलाईट वाला बॅकग्राऊंड आहे. इकडं डायरेक्टली या खिडकीपासून इकडे सनलाईट येते. सो हां, इकडे पण छान येऊ शकतात. आणि इकडे थांब बरं. ओके ओके, नाईस. ओके, सो आहे ना ह्या बॅकग्राऊंडमध्ये मी ऑलरेडी फोटोज काढलेले, तर मी तुम्हाला तो फोटो इथं रेफरन्ससाठी लावेल, म्हणून मी हे बॅकग्राऊंड चूज करते. खूप जास्त चांगले फोटो येतात तिथं. तर आपण आता स्टार्ट करूया फोटोशूटला. बघा कसं झोपतो. हे पण बॅकग्राऊंड आहे, इथं पण एक्स्थेटिक वाटेल पोर्ट्रेटमध्ये जर फोटोज काढले तर. हा पण एक बॅकग्राऊंड कन्सिडर करू. बघू कुठं काय चांगले फोटो येतात. आणि लास्टला तुम्हाला रिझल्ट तर मी दाखवणारच आहे आणि तुम्हाला प्रोफाईल पिक्चर्सवर पण दिसणारच आहे. सो स्टे ट्यून. आणि आता तुम्ही BTS बघा. कसं चाललंय फोटोशूट? ओके, सो आय हॅव गॉट फ्यू रिअली गुड शॉर्ट्स. तो त्याचं एडिटिंग करणार आहे सोनू. आणि त्याच्यानंतर हे सगळे पिक्चर्स आहे जे आम्ही काढले, मी पुढे लावते व्हिडिओच्या. आणि जर तुम्हाला माझा रील शूटचा ब्लॉग बघायचा असेल, कारण की मी उद्या परवा रील शूटला जाणारच आहे, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की ब्लॉग बनवेल. आत्तापर्यंत व्हिडिओ बघताय तो व्हाईट हार्ट कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय बाय.